Hello. Uh, I just literally want to call Sneha Tamgadge. Yeah. म्हणजे I don't know, but I just want की मी कॉल केला बा स्नेहाला. तू जस्ट एक विचार कर का तू आता स्नेहासोबतच बोलत आहे इन्स्टेड ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड. जस्ट फॉरगेट अँड की विचार कर की यू आर टॉकिंग विथ हर. सोड. हॅलो. Is it Sneha? Yeah. Same as Saurabh over there. Yeah. And I don't really know why I call you. just एक प्रकार डेस्परेट होऊन राहिला तो कॉल करण्यासाठी. अँड दॅट्स वाय आय कॉल यू. आय नेवर कॉल एनीवन. समजा काही सब्जेक्ट वगैरे असेल किंवा म्हणजे कसं आहे की मी बहुत प्रॅक्टिकली बोलतो. म्हणजे कसं आहे की काम असेल तेवढंच. आय जस्ट डोंट टॉक रिअली स्टुपिड थिंग्स. बट आय डोंट नो वाय आय फील अबाउट यू अँड I call you. I just did something like I don't like. Well, समजा तू बिझी असेल किंवा you have work and of course I made really mistake. Did I make really mistake? No. हे म्हणजे सॉरी मी तुला डिस्टर्ब तर नाही करता. म्हणजे आर यू इन बिझी वगैरे काइंड ऑफ स्टफ लाईक दॅट. You just cut my phone and I don't wow, fuck. No, you're not disturbing me. I'm free to talk. बोल ना, का बोलायचं आहे? I really don't know. I really don't know मी कशासाठी कॉल केला. आय जस्ट म्हणजे त्यात म्हणजे परत दिवशी आय हर्ड युअर व्हॉइस. इट्स okay, it's so amazing. So I want to hear it again, so that's why I call you. This is nothing. Is this your first time you call a girl? Yes. म्हणजे कसं आहे म्हणजे मी मुलींसोबत भेट नाही आहे ॲक्च्युली. मी कोणासोबत बोलतो ना, डेफिनेटली नॉट. इवन इफ आय टॉक टू विथ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, आय नेवर फिअर. बट कसं आहे की जे आय डू लाइक समवन दैट पर्सन, आई जस्ट फियर. भाई लिसन, मैं किसी से भी नहीं डरता. नेवर नेवर एवर. जस्ट आई टॉक टू, आई एम सो स्केयर्ड. आई डोंट नो व्हाट आई टॉकिंग अबाउट. Are you on the same page or not? I desperately want to cut this phone. But I don't want to cut this phone. I want to hear voice. Damn. Okay. Hello, Saurabh. Hello, Sneha. How are you? I am fine. And I am really fine. You say if I am fine. क्या करता है आता, क्या सुरू आहे वगैरे? That's a really nice question. I am I'm taking class of design and still getting job from design, so I'm also struggling for that. What about you? What are you? Bank. डूड, बैंक यानी तो बहुत जास्त असते राव. म्हणजे बहुत जास्त पढ़ाई कर लागते. जस्ट सो जीनियस. ओह, समथिंग इज बाइटिंग मी. माझ्या खिशामध्ये काही मुंगी वगैरे आहे का? आय डोंट नो. जस्ट सो मच कटकन बाईट केलं आहे. ॲक्च्युली बाईट नाही केलं आहे. माझ्या हातावरचे जे छोटे छोटे केस आहे ना, ते या स्प्रिंकल्समध्ये अटकले. त्यामुळे मी अरे ते ओढायला गेलो तेव्हा ते माझं ते केस तुटलं. इट फील्स लाईक someone bites me. Okay. So you're preparing for bank? Yes. Okay. Well, lots of talent. म्हणजे खूप सारा म्हणजे बँक मीन्स बहुत जीनियस असते यार. म्हणजे
सो मच जीनियस कॅन क्रॅक दिस फोन. सो तुला वाटते का मी जीनियस नाही त्यामुळे मी क्रॅक नाही करून राहिले तुमपर्यंत? नो 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 ना 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 डेफिनेटली नॉट. माझा म्हणण्याचा बिलकुल मिनिंग नव्हता. मिनिंग होता की जे बँकेकडे वळतात ऑफकोर्स ते जीनियस असतात आणि ते लवकर क्रॅक करून टाकतात. So you say I'm genius. Yeah, you are. Yeah. That's what I want. You're genius. You're genius. So you're not preparing for. So you are not genius. No, definitely not. I'm the design engineer. I just still design something like I like. Banking stuff like. Nah, मला जास्त काही सांगायला आवडत नाही. ओके ठीक आहे. Are you mad of something? म्हणजे तू काही रागवतो वगैरे आहे का? No. Okay. It's really good talk. म्हणजे थोडंसं बोललो. It just feels really nice. Yeah. तू ठेवून राहिला फोन ड्रॉप करता? ना. आय थिंक यू आर जस्ट बोर फ्रॉम मी. आर यू बोरिंग फ्रॉम मी? म्हणजे आय एम रिअली स्टुपिड गाय. वाय? शांत, टेक अ ब्रीज. शांत होऊन जा. ओके, आय एम शांत. या, आय एम रिअली काम. ओके. या. सो मला एक गोष्ट सांग. या, तू काल एकदम बापूकुटीमध्ये का बोलवलं एकदम तेवढ्या दूर? आय डोंट नो. म्हणजे मला नाही का एक प्रकारे महात्मा गांधीजीसोबत भेटायचं होतं. व्हॉट? महात्मा गांधीजी? या, you know Mahatma Gandhi is dead. I know. How could you meet him? Well, मेल्या म्हणून त्यांना कमी भेटू शकत नाही का? Of course not. When someone is guy, you can't meet him because he's die. He's not exist. Well, for you he's not exist. For me he's exist. Okay, तू भेटला का गांधीजीला? Of course, I talked to them. काही म्हणजे नाही काय असं कोणालाही चिवत्या बनवण्यासाठी चिवत्या नाही बनवायचं. या म्हणजे कसं आहे. वेल नो, आय लिटरली टॉक टू हिम, मिस्टर गांधीजी. आणि तू का बोलला त्याच्यासोबत? वेल ॲक्च्युली नाही का मी या पोझिशनवर आहे की नाही का राईट नो नाही का मला माझी डेस्टिनी हे करायची आहे, म्हणजे अचीव करायचे आहे टार्गेट्स माझे. आणि असा एक प्रश्न माझ्यासमोर आला आहे की त्याचा ॲन्सर नाही का एक सक्सेसफुल इन्सानच देऊ शकते ज्यांनी आपली डेस्टिनी अचीव केली आहे. सो दॅट्स वाय मला असं कोणी भेटलं नाही, त्यामुळे मी गांधीजीसोबत भेटलो. मला कळलं नाही तुला का म्हणायचं आहे, का बोलायचं मला ॲक्च्युली कळलं नाही. ह्या ॲक्च्युअली नाही का हे जे मी बोलीन ना समोर हे अजून पण तुला कळणार नाही, कारण दिस वर्ड इज हे असे शब्द आहे जे फक्त काही लोकच समजू शकतात. सो यू थिंक मी समजू शकत नाही ॲक्च्युली, म्हणजे समजत नाही तर ट्राय करू शकते, बट आय डोंट थिंक यू कॅन अंडरस्टँड. सो यू डेफिनेटली से आय डोंट अंडरस्टँड. वेल समज तुला ऐकायचं आहे का काम बोलणं? या बोल, सांग क्लिअरली सांग का सांगायचं आहे, का बोलायचं आहे. ओके, मला फिल्म मेकर व्हायचं आहे. फिल्म मेकर म्हणजे डिरेक्टर, राईट? यास, डिरेक्टर. म्हणजे बॉलिवूड हॉलिवूड म्हणजे बॉलिवूडमध्ये फिल्म डिरेक्टर व्हायचं आहे. ओके, हां. सो मला नाही का एक प्रकारे पुण्याला जायचं आहे फिल्म स्कूल क्लासेस अटेंड करण्यासाठी. ओके, तर मला पुण्याला जायसाठी नाही का ॲटलिस्ट मला 30,000 पाहिजे, 30-40,000 रुपये. ओके, आणि आय हॅव इट, माझ्यापाशी आहे पण पैसे, जास्त काही हे नाही. ओके, बट मी वडिलांना काय सांगू? वडिलांना सांग की मला फिल्म मेकर व्हायचं आहे ना, इंजिनियर नाही व्हायचं आहे, अँड यू गो फॉर पुणे. या, बट इट इज रिअली बिग स्टेप फॉर मी. म्हणजे हे कसं आहे माझ्यासाठी ना खूप मोठी गोष्ट आहे, कारण इट्स टू मच. कारण कसं आहे की आय डोंट नो समोर का होणार आहे, माझ्यासमोर किती मोठा प्रॉब्लेम्स येणार आहे, स्ट्रगल येणार आहे, अँड आय स्टील डोंट नो हाऊ आय फेस इट. सो दॅट्स वाय आय एम सो मच स्केअर्ड की साला पुढे मागे माझ्यासोबत काही होणार तर नाही. दॅट्स वाय आय एम सो मच स्केअर्ड. वेल
तुला एक फिल्म मेकिंग करणं आवडते या, आणि तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे या, सो देन गो फॉर इट. वेल, इट इज नॉट अबाउट द फिल्म मेकिंग, इज अबाउट द स्ट्रगल. या काय, कारण आपल्याला नाही का एकाच वेळी डायरेक्ट फायनल पायरीवर चढता नाही येत. इट्स सो मच चढावं असते, याच्यामध्ये थकवा असतो, दम असते, टू मच अशा काही गोष्टी असतात जे आपण कधी इमॅजिन नाही केल्या. बट दिस थिंग इज रिअल. या मला एक गोष्ट कळत नाही, तुझे जे प्रॉब्लेम्स आहे हे प्रॉब्लेम्स आता मी तर समजू शकते राव. या म्हणजे ॲक्च्युली मी आता सांगू, मला एक फॅशन डिझायनर व्हायचं होतं. ओके, सो राईट नाव आय एम डुईंग इंजिनिअरिंग. कारण कधी कधी नाही का अशा काही डिसिजन घ्यावे लागते जेणेकरून नाही का आपल्या पॅरेंट्सला पण एक प्रकारे समजून घ्यावं लागते आणि त्यांच्या समजून आपल्याला काही ना काही डिसिजन घ्यावं लागते. बट याच्यामुळे आपल्या लाईफवर अफेक्ट होतो ना. या इट्स यू आर राईट, यू आर ट्रू. बट कधी कधी त्यांचं पण बोलणं ऐकावं लागते कारण दे आर एक्सपिरियन्स. बट व्हॉट अबाउट यू आर फॅशन डिझायनर. सो ओके, ठीक आहे, तर तुला मे बी तुला फॅशन डिझायनिंगमध्ये इच्छा असं इंटरेस्ट नसेल जेवढा की तुला तुझ्या पॅरेंट्सवर इंटरेस्ट आहे. नो मला फॅशन डिझायनरमध्ये बहुत ही जास्त इंटरेस्टिंग आहे. आय नो दी फॅशन्स कशाप्रमाणे चालतात, बघतात, ड्रेसिंग सेन्स, क्लास कशाप्रमाणे असतो, आय नो ऑल दिस स्टफ. देन मग तू करिअर का नाही चॉईस केलं? व्हाय यू मूव टू दी बँक और इंजिनिअरिंग? व्हाय डोंट यू गो टू दी फॅशन डिझायनर? आय लिटरली डोंट नो. का मला पण कसं एक प्रकारे कसं की सगळ्यांसोबत जाऊशा वाटते. इट्स जस्ट नॉट लाईक का मी एक प्रकारे दुसऱ्या वेनी चालले आहे आणि सगळेजण तिसऱ्या वेनी चालले आहे. इट्स जस्ट लाईक अपोजिट मला चालायचं तर बिलकुलच नाही. बट समटाईम्स थोडंसं उलटं चालल्याने पण सुद्धा आपल्याला आपली डेस्टिनी भेटते. म्हणजे कसं आहे की प्रत्येकांचा वेगवेगळा असतो. दॅट्स वाय नो. पण तुला काय वाटते, म्हणजे तुला तुझी डेस्टिनी अचीव करायची आहे तर तुझा असा कोणता वेगळा वे आहे? या ॲक्च्युली फिल्म मेकिंग ह्या स्टडीसोबत बिलकुल कम्प्लिटली अनरिलेटेड आहे. ह्या आणि तुला ॲक्च्युली माहीत आहे का या इंडस्ट्रीमध्ये जो कोणी जाते हाऊ मच स्ट्रगल ही कशा प्रकारे सर्वाईव्ह करतो या स्ट्रगलिंगमध्ये. या बट मला स्टील एक गोष्ट कळून नाही राहिली, व्हाय यू मेट मिस्टर गांधीजी? या वेल, दॅट्स अनदर क्वेश्चन. कसं आहे की मला ॲक्च्युली टार्गेट्स तर अचीव करायचे आहे, बट हे टार्गेट्स इतके मोठे आहे की बहुतच मोठे आहे. इतके मोठे म्हणजे तुला फिल्म मेकर बनायचं आहे? मोर दॅन दॅट. फिल्म मेकरच्या वरती अजून का बनायचं आहे? ॲक्च्युली आय वॉन्ट टू मेक अ मूवी इन हॉलिवूड. ओके, बट याच्यामध्ये एक प्रकारे मार्वल युनिवर्समध्ये एक प्रकारे मला मार्वल एंटरटेनमेंटचा चेअरमॅन बनायचा आहे. तिच्यामध्ये मला एक युनिवर्स क्रिएट करायचा आहे, एक अवतार युनिवर्स, ज्याचे म्हणजे काफी 8 स्टोरी लाईन आहे जे प्रत्येक चॅप्टरला सेगमेंट करते. आणि असे म्हणजे 2 चॅप्टर आहे जे अवतार कोरा आणि अवतार रँग असे आहे. सो इट जस्ट हे खूप मोठे प्रोजेक्ट्स आहे आणि हे प्रोजेक्ट कोण ना कोणी तरी बनवणार आहे. सो दॅट्स वाय डेस्टिनी चोज मी. आय स्टील डोंट अंडरस्टँड. मला काही कळलं नाही. तुला का म्हणायचं आहे? ओके, ठीक आहे. ओके, इमॅजिन कर तू करीब 1908 वर्ष आहे, 1908 तू साऊथ आफ्रिकेमधून आली. यू आर द बॅरिस्टर, काफी शिकलेला आहे तू, बरोबर, चांगली जॉब पण आहे. इट्स रिअली गुड, रिअली ग्रेट, काफी पैसा पण आहे. या तर सांग बरं, आता तुझ्यापाशी या सगळ्या चांगल्या गोष्टी असून तू आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढशील का? या म्हणजे टेक्निकली सांगतो, म्हणजे असं म्हणता येईल का या म्हणजे देशावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी मी पुढाकार घेईन. या ॲक्च्युली सांगण्यासाठी हा शब्द खूप एकदम चांगला आहे. या म्हणजे कसं आहे की हे खूप जास्त रिलायबल ठरते. बट समज जर आपण हे प्रॉब्लेम हे किंवा हे समज जर हे प्रॅक्टिकली करतो म्हणलं ना तर इट्स रिअली डिफरंट. प्रॅक्टिकली करतो म्हणलं तर धिस थिंग इज रिअली डिफरंट. सो हाऊ डू यू प्रपोज इट?
आय सिव्हिली डोंट नो. या ओके. सो त्याचसाठी तू गांधी रिसोला भेटायला गेला ना. या म्हणजे कसं आहे की त्यांना विचारायचं होतं की आणि व्हॉट द आन्सर. त्यांनी काहीच आन्सर नाही दिला. जे जस्ट त्यांनी फक्त माझे प्रॉब्लेम ऐकले आणि जस्ट गुपचाप राहिले आणि निघून गेले. त्यांनी काहीच प्रॉब्लेम नाही सांगितलं. या काही सोल्युशन नाही सांगितलं. वॉट म्हणजे त्यांनी काहीच नाही ऐकलं. या म्हणजे ऐकलं आणि ते माझ्यासमोर बसले. ॲक्च्युली बापूकुटी समोर मी तिथे गेलो. तिथे मी त्या बेंचवर बसलो. मला साईडलाच बसले आणि मी त्यांना फुल प्रॉपरली गोष्टी सांगितल्या. बट त्याच्यानंतर त्यांनी काहीच नाही म्हणलं. उठून चालले गेले आणि डिसअपिअर झाले. तर मग डिसिजन का घेतला आहे तू. ॲक्च्युली डिसिजन मी अगोदरच घेतला होता. मी जस्ट कन्फर्म करण्यासाठी चाललो होतो. जस्ट कन्फर्म. या सांगू काहून. कारण माझ्याकडे दुसरी चॉईसच नाही. कारण नाही का मी समज जर एक फिल्म मेकिंगचा पार्ट समज जर सोडला तर माझ्यापाशी जगण्यासाठी दुसरी कोणती चॉईसच नाही. डेफिनेटली नॉट. तर ही चॉईस नाही. त्यामुळे मलाच कळून गेलं की मला पुण्याला जायचं आहे. एनी सेगमेंट. या दॅट्स वाय. ओके. वेल इट्स रिअली नाईस टू टॉक विथ यू स्नेहा. आय विश समज जर मी तिच्यासोबत प्रॅक्टिकलीमध्ये बोललो असतो की आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये न बोलता. कारण आय डू हॅव अ रिअली फिलिंग्स फॉर यू अँड आय डोंट नो आय पुट इट दॅट स्टे वे. काल विशालनी म्हणले होतं की भाऊ समोर वाढवायचं आहे का. म्हणजे समोर काही ॲक्च्युली नाही का विशालकडे नाही झाला पाहिजे. व्हाय. कारण ही इज रिअली गुड ॲट धिस. आणि कसं आहे हे सिच्युएशन ॲक्च्युली मला हँडल करायचे आहे. या म्हणजे असं आता कसं आहे की काल जे काही झालं ना त्याच्यानंतर जर रिकवर केलं ना तर तिला वाटत असेल की मी रिकवर केलं. बट ॲक्च्युली नॉट. ते विशालने रिकवर केला. आय जस्ट बीन पार्ट ऑफ दिस. यस. असं वाटलं की मी जर फक्त त्याचा एक पार्ट आहे. हिस्सा आहे. तो पार्ट मी नाही आहे का माझ्याशी रिलेट नाही आहे असं वाटलं. कॅन आय कॉल हर. मी तिला कॉल करू शकतो का आता. डूड प्लीज नको वाढव यार सिच्युएशन प्लीज. उद्या नागपूरला जा. ड्राफ्टिंग शिक. 1-2 हप्ता आहे आपला क्लासेस. त्याच्यानंतर मग तुला पुण्याची तयारी करायची आहे. थोडंसं सरांना विचारायचं पण आहे का कुठे आहे का जागा वगैरे. ओके. जास्त बोलू न घेता आपण इथेच क्विट करू. राईट. सो आजच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काय सांगायचं. आज काहीच नाही झालं राव. स्टुपिडली इथे बसून दिवसभर संडे सकाळपासून ना बाहेर गेलो ना खेळायला गेलो ना काही. ॲक्च्युली प्लॅन बनला होता की आपण ते तुकडोजी ग्राउंडमध्ये फूड फीस्टमध्ये जाऊ म्हणलं. बट त्याच्यानंतर मी विचार केला की साला कोणी यायला तयार राहणार नाही. आणि कसं आहे की मीच प्लॅन बनवायचे का नेहमी राव. म्हणजे मीच फोन करून लावतो का बाबू चालते का तिकडे, बाबू चालते का इकडे, बाबू हे ना तर बाबू ते. आणि कसं आहे त्याच्यामध्ये नाही का सगळेच जण नाही का आपापली प्रायोरिटी चेक करते राव. म्हणजे कसं आहे अरे यार नाही यार माझं घरचं काम आहे. मग पिंटू म्हणते अरे नाही यार माझे पेपर आहे. मग वनमन म्हणते अरे यार ड्युटी आहे लवकर जा. म्हणतं ठीक आहे. वैभव म्हणते अबे यार कोणीच नाही होऊन राहिलं. मग विशाल म्हणते जाऊ दे यार कोणीच नाही येत आहे. मग कशाला आपण हे करायचं राव. म्हणजे आपल्याला ऑलरेडी आन्सर माहीतच आहे ना सगळ्यांचे. सो दॅट जस्ट बी अलोन. अलोन नाही रे. ऑफकोर्स नॉट. तुला वाटते ना त्या फेस्टिवलमध्ये जा ना तर ऑफकोर्स चालला जा राव तू. एकटाच चालला जा. एकटा. कॅन आय आस्क स्नेहा. No, no. You can't. I don't know. I just want to spend some time with her.
इन चॅटिंग. चला तिने हाईक इन्स्टॉल केला असताना तर ॲक्च्युली हे स्टिकर थ्रू नाही का बहुत जास्त बोललो असतो या, युजली बहुतच जास्त. व्हॉट्सॲप थ्रू नाही का मला नाही का एक प्रकारे बोलताच नाही आहेत पण पॅनचो. आता काय बोलू बे सांग ना. आता तिने अच्छा म्हणलं ओके ठीक आहे. आता मी कोणता आहे हे काढू का काढू. आय जस्ट बीन सो अनरिलेटेड या. Wait, I'm just typing here. Wait. This is the My Artifact episode number 978. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.